पुण्यातील पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ जी आहे ती प्रवासी संख्यांमध्ये झालेली पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांनी मेट्रो प्रवासाला जी आहे ती पसंती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। गेल्या काही महिन्याचा जर विचार केला तर प्रवाशांचा आलेख हा चढतानाच दिसतोय, कारण केवळ एक महिन्यात म्हणजे 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत जवळपास 31,20,293 प्रवाशांनी जो आहे तो पुणे मेट्रोने प्रवास केला आहे। जर याची सरासरी काढली तर दररोज जवळपास 1,06,101 प्रवासी या पुणे मेट्रोच्या प्रवासाचा जो आहे तो लाभ घेताना पाहायला मिळतात आणि यातून पुणे मेट्रोच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते। जुलै या एकाच महिन्यात जवळपास 4,98,00,000 रुपयांची उत्पन्न वाढ जी आहे, जो उत्पन्न मिळालेला आहे पुणे मेट्रोला तो 4,98,00,000 रुपयांचा आहे। खरं तर अधिक गरवारे ते जो कोथरूडचा जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनपर्यंतच जो आहे तो हा मेट्रोचा प्रवास होता, गरवारेपासून वनाज कॉर्नरपर्यंतचा। त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जवळपास गरवारे ते रामवाडी असा मेट्रोचा नवा मार्ग सुरू झाला आणि त्या मोठ्या मार्गामुळेच आता मेट्रो प्रवासाला जी आहे ती प्रवाशांनी पसंती दिलेली पाहायला मिळते आणि दररोज सरासरी 1 लाखांच्या वर प्रवासी जे आहेत ते मेट्रोने प्रवास करताना पाहायला मिळतात आणि भविष्यात जे मार्ग वाढणार आहेत त्यानुसार देखील या प्रवासी संख्यांमध्ये मोठी वाढ होईल आणि मेट्रोचं उत्पन्न याहीपेक्षा अधिक वाढेल असा अंदाज मेट्रो प्रशासनाकडून वर्तवला जातोय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।